उद्योगमंत्री उदय सामंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांना टोला मारलाय। विरोधी पक्षनेते पदाचं भास्कर जाधवांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून केवळ लॉलीपॉप दाखवण्यात आल्याचा टोला हा सामंतांनी लगावलाय। तर भास्कर जाधवांना महाविकास आघाडी विरोधी पक्षनेते करेल असं वाटत नाही असं देखील ते म्हणाले। तसंच भास्कर जाधवांनी देखील याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाहूया। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप असं म्हणणार नाही, लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्षनेतेपद। अशा पद्धतीचे ते संकेत देतात, याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे असे देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। दरम्यान विरोधी पक्षनेते पदावरती प्रताप सरनाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। विरोधी पक्षनेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते, ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनीही जाहीर केलेलं आहे की आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ। त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवं आहे, कष्टकऱ्यांना काय हवं आहे, आमच्या महिलांना काय हवं आहे, आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवं आहे याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे, विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी, त्यांचा बंगला मिळावा, त्यांचं कॅबिन मिळावं, यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे। तर यावरती काँग्रेस नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात। होय, संख्याबळाचे कुठले नियम नाही। मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा, मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे। याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही, त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं। 2ला आम्ही देऊ शकलो, तर आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं। पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बैमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिप्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही। मनमानी कारभार करून महाराष्ट्र लुटून खाण्याची इच्छा असेल तर करणार नाही। त्यांना वाटतं की भीती वाटत असेल की हे विरोधी पक्षनेतेपद दिलं तर आमच्या सगळ्या पापावर सगळं पाप आमचे उघळे होतील, त्यांना भीती वाटत असेल तर ते देणार नाहीत आणि जर सच्चा कारभार करून त्यांच्यामध्ये काही प्रामाणिकपणा असेल तर देतील। त्यामुळं आम्ही एवढंच म्हणतो की एक संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावर पद खाली ठेवणं याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना लोकशाही मान्य नाही, हा त्याचा अर्थ निघतो। तर दरम्यान यावरती सतेज पाटील आणि आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। चर्चा ज्या चालू आहेत दोन्ही पक्षांच्या वतीनं नावं देण्यात आलेली आहेत अधिकृतपणे, म्हणून मला वाटतं ह्या चर्चा कुठं त्यात तथ्य असं मला तरी सध्या वाटत नाही, परंतु शिवसेना पक्षाचं धोरण त्यांचं काय हे मी सांगणं संयुक्तिक राहील। बावीस आमदार कुठच्या तरी गटातून दुसरीकडे जातात असं पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।